राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित करण्यात आला। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा उपस्थित होत्या। यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सुद्धा उपस्थित होते आणि याच कार्यक्रमामध्ये एक कळ दाबून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता ज्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकरी 3 ते 4 महिन्यांपासून करत होते तो अखेर वितरित केलेला आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज दुपारपासूनच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये सविस्तर अशी माहिती सुद्धा दिलेली आहे। खरं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारनं 16 मार्च रोजीच एक शासन निर्णय प्रसिद्ध करून निधी वितरणासाठी मंजुरी दिलेली होती। मागच्या बऱ्याच काळापासून वित्त विभागाला कृषी आयुक्तालयाकडून कृषी विभागाकडून या हप्त्यासाठी जो काही प्रस्ताव आवश्यक असतो तो पाठवण्यात आलेला होता, परंतु वित्त विभागाकडून त्याला मान्यता देण्यात आलेली नव्हती। अखेर ती 16 मार्च रोजी मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर आता जवळपास मधल्या काही सुट्ट्यांचा काळ सोडल्यानंतर 25 मार्चपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे।